भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला 10वा स्कंद. 10व्या स्कंदातील अध्याय 60व्या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद पाहणार आहोत. श्री सुकाचार्य म्हणतात, जगद्गुरु श्रीकृष्ण एके दिवशी रुक्मिणी देवींच्या पलंगावर आरामात बसले होते. भीष्मक नंदिनी रुक्मिणी आपल्या सख्यांसह पतीची पंखाने वारा घालून सेवा करीत होती. जे परमेश्वर सहजतया या जगाची निर्मिती, पालन आणि प्रलय करतात, तेच अजन्मा प्रभू आपणच तयार केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. रुक्मिणी देवींचे अंतपुर अतिशय सुंदर होते. त्यामध्ये मोत्यांच्या लढा लावलेले छत होते. रत्नांचे दिवे झगमगत होते. जाईच्या माळा लावलेला होता. भ्रमरांचे थवे त्या फुलांवर गुंजारो करीत होते. झोरोक्याच्या जाळीतून चंद्राची शुभ्र किरणे आत येत होती. राजा उपवनातील पारिजातकाचा सुगंध घेऊन बगीचात वारा वाहत होता. झरोक्यांच्या जाळ्यातून धुपाचा धूर बाहेर जात होता. अशा महालात दुधाच्या फेसाप्रमाणे शुभ्र बिछाना घातलेल्या पलंगावर मोठ्या आनंदाने विराजमान झालेल्या त्रैलोक्याच्या स्वामींची रुक्मिणी सेवा करीत होती. रत्नांची दांडी असलेली चौरी सखींच्या हातातून रुक्मिणीने घेतली आणि त्याने वारा घालीत ती भगवंताची सेवा करू लागली. तिच्या अंगठी व बांगड्या असलेल्या हातात चौरी शोभत होती. पायात रत्नजडित पैंजणे रुंजून करीत होती. पदराच्या आड लपलेल्या स्तनांच्या केशराच्या लालीमुळे गळ्यातील मोत्यांचा हार लालसर दिसत होता आणि कमरेवर बहुमूल्य कमरपट्टा चमकत होता. अशी ती भगवंताच्या जवळ राहून त्यांची सेवा करीत होती. कुरळे केस, कुंडले आणि गळ्यातील सुवर्णांचे हार यांनी शोभणाऱ्या तिच्या मुखचंद्रावरून हास्यरूप चांदण्यांचा अमृतवर्षाव होत होता. ती साक्षात एकनिष्ठ लक्ष्मीच होती. यावेळी तिने लीलेने भगवंतांना अनुरूप असे मनुष्यरूप धारण केले होते. तिला पाहून प्रसन्न झालेल्या श्रीकृष्णांनी हसत हसत तिला म्हटले. श्री भगवान म्हणाले, हे राजकुमारी, ज्यांच्याजवळ लोकपालांच्या सारखे ऐश्वर्य होते, जे मोठे प्रभावशाली आणि श्रीमंत होते, त्याचप्रमाणे सौंदर्य, औदार्य आणि ताकदीमध्येही जे असामान्य होते, असे राजे तुला इच्छित होते. तुझे वडील आणि भाऊ यांनी सुद्धा त्यांना शब्द दिला होता. जे काळून्मत्त होऊन तुझे याचक बनले होते, त्या शिशुपाल इत्यादींना सोडून तुझ्या तोडीच्या नसलेल्या मला तू का वरलेस? हे सुंदरी, जरासंध इत्यादी राजांच्या भीतीने आम्ही समुद्रात वस्ती केली आहे. बलवानांशी आम्ही वैर धरले आहे आणि जवळजवळ राजसिंहासनही आम्हाला मिळविण्यासारखे नाही. हे सुंदरी, आमचा मार्ग कोणता हे सुद्धा लोकांना माहीत नाही. लौकिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही, तसेच स्त्रियांना खुशही न करणाऱ्या पुरुषांना वरणाऱ्या स्त्रियांना बहुधा दुःखच भोगावे लागते. हे सुंदरी, आम्ही असे जवळ काही न बाळगणारे आणि जे जवळ काही बाळगत नाहीत अशाच लोकांवर आम्ही प्रेम करतो. यामुळेच धनवान लोक बहुधा आमच्या वाऱ्यालाही राहत नाहीत. ज्यांच्या धन, कुळ, ऐश्वर्य, सौंदर्य आणि प्रताप या गोष्टी सारख्या असतात, त्यांचेच परस्पर विवाह आणि मैत्री होतात, श्रेष्ठ कनिष्ठांचे नव्हेत. हे विदर्भ राजकुमारी, दूरदर्शीपणा नसल्यामुळे तू या गोष्टीचा विचार केला नाहीस आणि भिक्षुकाकडून माझी खोटी प्रशंसा ऐकून माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलेस. अजूनही तू आपल्याला अनुरूप अशा श्रेष्ठ क्षत्रियांशी विवाहबद्ध हो, त्यामुळे तुझ्या इह परलोकातील आकांक्षा पूर्ण होऊ शकतील. हे सुंदरी, तुला माहीतच आहे की शिशुपाल, शाल्व, जरासंध, दंतवक्त्र इत्यादी राजे आणि तुझा थोरला भाऊ रुक्मी सुद्धा माझा द्वेष करीत आहेत. हे कल्याणी, सामर्थ्याने मदांध झालेल्या गर्विष्ठ अशा त्या दुष्टाचा गर्व नाहीसा करण्यासाठीच मी तुझे अपहरण करून तुला आणले. आम्ही खरोखरच देह व घरदार याविषयी उदासीन आहोत. स्त्री, संतान आणि धन यांची आम्हाला आकांक्षा नाही. आम्ही निष्क्रिय असून दिव्यासारखे साक्षीदार आहोत. आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्कारानेच पूर्ण काम आहोत. श्री सुक म्हणतात, श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्या कारणाने रुक्मिणीला आपणच यांना सर्वाधिक प्रिय आहे असा झालेला गर्व नाहीसा करण्यासाठीच भगवंत एवढे बोलले आणि भगवंत गप्प राहिले. आपले प्रियतम त्रिलोकेश्वर भगवंताचे पूर्वी कधीच न ऐकलेले हे अप्रिय बोल जेव्हा रुक्मिणीने ऐकले, तेव्हा ती भ्याली. तिचे हृदय धडधडू लागले. चिंतेच्या अथांग सागरात ती
टांगळ्या खाऊ लागली. अखेर ती रडू लागली. नखांच्या लालिम्यामुळे सुंदर दिसणाऱ्या पायाच्या नखाने ती जमीन उकरू लागली. डोळ्यातील काजळाने काळे झालेले अश्रू केशराने रंगलेली वक्षस्थळे धुवू लागली. ती मान खाली घालून उभी राहिली. अत्यंत दुःखाने तिच्या तोंडून शब्द फुटेना. आत्यंतिक व्यथा, भय आणि शोकाकुल तिची विचारशक्ती लोप पावली. वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली की तिच्या मनगटातील बांगड्या ओघळू लागल्या. हातातील चौरी गळून पडली. बुद्धी व्याकुळ झाल्याने तिला एकाएकी घेरी येऊ लागली आणि वाऱ्याने केळ उन्मळून पडावी त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर कोसळली. भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आले की विनोदाचे मर्म लक्षात न आलेल्या रुक्मिणीची माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे अशी अवस्था झाली आहे. स्वभावातच दयाळू असणाऱ्या श्रीकृष्णांचे मन तिच्याबद्दलच्या करुणेने भरून आले. त्यावेळी 4 हात धारण केलेले भगवान चटकन पलंगावरून खाली उतरले आणि रुक्मिणीला त्यांनी उठविले. तिचे मोकळे झालेले केस सावरले आणि आपल्या कमलकराने तिचे तोंड कुरवाळले. हे राजा, भगवंतांनी तिच्या डोळ्यातील अश्रू आणि दुःखाश्रूंनी भिजलेले स्तन पुसून आपल्याबद्दल अनन्य प्रेमभाव असणाऱ्या तिला बाहूंनी आलिंगन दिले. समजूत घालण्यात कुशल असणाऱ्या भगवत वत्सल प्रभूंनी रुक्मिणी विनोदाने गोंधळून जाऊन बेचैन झालेली पाहून तिची अशी थट्टा करायला नको होती असे वाटून त्यांनी तिची समजूत घातली. श्रीकृष्ण म्हणाले, विदर्भनंदिनी, माझे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. तू माझ्याशीच एकनिष्ठ आहेस हे मला माहीत आहे. हे प्रिये, तू काय म्हणतेस ते ऐकण्यासाठीच मी तुझी थट्टा केली होती. ज्यावरील ओठ प्रणय कोपाने थरथरत आहेत, असे रागामुळे डोळ्यांच्या कडा लाल झालेले आणि भुवया उंचावलेले तुझे सुंदर मुख कमल पाहण्यासाठीच मी हे बोललो. हे घाबरट प्रिये, गृहस्थांनी आपल्या प्रिय पत्नीबरोबर हास्य विनोद करीत काही घटका आनंदात घालविणे हाच त्याचा मोठा विरंगुळा होय. श्रीसुख म्हणतात, राजन, श्रीकृष्णांनी अशा प्रकारे समजाविले तेव्हा त्यांचे ते चेष्टेचे बोलणे होते. हे लक्षात येऊन आपले प्रियतम आपल्याला सोडून देतील ही तिची भीती दूर झाली. परीक्षिता सलज्ज हास्य आणि प्रेमपूर्ण मधुर कटाक्षाने श्रीकृष्णांच्या मुखाकडे पाहत ती त्या पुरुषोत्तमांना म्हणाली. रुक्मिणी म्हणाली, हे कमलनयना, ऐश्वर्य इत्यादी सर्व गुणांनी युक्त अशा अनंत भगवानांना अनुरूप अशी मी नाही. हे आपले म्हणणे बरोबर आहे. आपल्या अखंड महिम्यात राहणारे व ब्रह्मदेवादिकांचे अधिपती आपण कोठे आणि केवळ अज्ञानी लोकच जिची सेवा करतात अशी मी गुणमय प्रकृती कोठे. हे त्रिविक्रमा, आपण राजे लोकांच्या भीतीने समुद्रात येऊन लपला आहात हे आपले म्हणणेही बरोबर आहे. परंतु हे राजे म्हणजे 3 गुण, आपण जणू त्यांच्याच भीतीने अंतःकरण रूप समुद्रामध्ये चैतन्य घन अनुभूती स्वरूप आत्म्याच्या रूपामध्ये विराजमान असता. आपले राजांशी वैर आहे हेही खरेच, पण ते राजे म्हणजे ही क्षुद्र इंद्रिये यांच्याशी आपले वैर आहेच. आणि हे प्रभो, आपणास राजसिंहासन नाही हेही योग्यच आहे, कारण आपल्या भक्तांनी सुद्धा राजपद म्हणजे अज्ञानांधकार समजून त्याचा त्याग केला आहे. तर मग आपण त्याचा स्वीकार कसा कराल? आपण म्हणता की आपला मार्ग स्पष्ट नाही आणि लौकिकातील पुरुषांप्रमाणे आपण वागत सुद्धा नाही हेही खरेच, कारण जे मुनी आपल्या पादपद्यांचा मकरंद रस सेवन करत त्याचा मार्ग सुद्धा अस्पष्ट असतो आणि विषयांमध्ये गुरफटलेल्या नर पशूंना त्याची कल्पनाही करता येत नाही. आणि हे अनंता, आपल्याला अनुसरणाऱ्या आपल्या भक्तांच्या क्रियाही जर अलौकिक असतात तर मग सर्व शक्ती आणि ऐश्वर्याचे आश्रय असणाऱ्या आपल्या क्रिया अलौकिक असतील यात काय आश्चर्य. आपण स्वतःला निष्किंचन म्हणवता तेही बरोबर आहे, कारण आपल्याखेरीज दुसरी कोणतीच वस्तू या विश्वात नाही म्हणून आपल्याला निष्किंचन म्हणायचे. शिवाय ज्या ब्रह्मदेव इत्यादी देवांची पूजा सर्व लोक करतात तेच देव आपली पूजा करतात. सर्व लोक पूज्य अशा त्यांना आपण प्रिय आहात आणि ते आपल्याला प्रिय आहेत. धनाढ्य लोक आपल्याला भजत नाहीत हे आपले म्हणणेही योग्यच आहे. जे लोक धनाच्या अभिमानाने आंधळे होऊन इंद्रियांना तृप्त करण्याच्या मागेच लागलेले असतात ते आपले भजन करीत नाहीत हे खरेच, कारण आपणच मृत्यूरूप आहात हे ते जाणत नाही. आपण चतुर्विध पुरुषार्थ आणि त्यांचे आनंदरूप फलस्वरूप आहात अशा आपल्याला प्राप्त करण्यासाठी विचारवंत सर्वस्वाचा त्याग करतात. भगवंत त्याच विवेकी पुरुषाचा आपल्याशी
सेव्य सेवक संबंध असणे उचित आहे. जे लोक स्त्री पुरुष संबंधाने प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाला वश होतात त्यांच्याशी आपला संबंध कसा योग्य ठरेल. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्यांनी आपली प्रशंसा केली नाही तर क्षमाशील संन्यासी महात्म्यांनी आपला महिमा वर्णिला आहे. मी दूरदर्शीपणाने नव्हे तर समजून उमजून आपल्याला वरले आहे, कारण आपण साऱ्या जगताचे आत्मा आहात आणि आपल्या प्रेमीजनांना आपण आत्मदानही करीत असता. मी जाणून बुजूनच त्या ब्रह्मदेव, देवराज, इंद्र इत्यादींचा त्याग केला, कारण आपल्या भुवयांच्या इशाऱ्यावर उत्पन्न होणाऱ्या काळाच्या वेगाने त्यांच्या अशा आकांक्षावर पाणी पडते. मग इतरांची काय कथा. हे गदाग्रजा, आपण राजांच्या भीतीने समुद्रात निवास करू लागलात हे आपले म्हणणे तर्कसंगत वाटत नाही, कारण आपण केवळ आपल्या शार्ङ्गीय धनुष्याच्या टणत्काराने माझ्या विवाहासाठी आलेल्या सर्व राजांना पळवून लावून मला पळवून आणलेत. जसा सिंह आपल्या आरोळीने वनातील पशूंना पिटाळून लावून आपला भाग घेऊन येतो. हे कमलनयना, जे माझ्या मागे लागतात त्यांना साधारणपणे कष्टच भोगावे लागतात असे आपण कसे म्हणता. प्राचीन काळी अंग, पृथु, भरत, ययाती, गय इत्यादी राजराजेश्वर आपापले एकछत्री साम्राज्य सोडून ज्या आपल्याला प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये गेले होते, त्यांना आपले अनुयायी होण्यामुळे काही कष्ट झाले काय. आपण म्हणता की मी एखाद्या राजकुमाराला वरावे, पण भगवन सर्व गुणांचे आश्रयस्थान असणाऱ्या संतांनी स्तविलेल्या लोकांना पापतापातून मुक्त करणाऱ्या लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या आपल्या चरणकमलांचा सुगंध एकदा घेतल्यावर आपला स्वार्थ परमार्थ जाणणारी कोणती मनुष्य स्त्री ते सोडून नेहमी मोठ्या भयांनी ग्रासलेल्यांचा स्वीकार करील. हे प्रभो, इह परलोकातील सर्व आशा पूर्ण करणाऱ्या तसेच सर्वांचे आत्मा असणाऱ्या व मला अनुरूप अशाच जगदीश्वरांना मी वरले आहे. मला माझ्या कर्मानुसार वेगवेगळ्या योनीत भटकावे लागले तरी नेहमी आपले भजन करणाऱ्यांचा मिथ्या संसार भ्रम नाहीसा करणाऱ्या व त्यांना आपले स्वरूप सुद्धा देऊन टाकणाऱ्या अशा आपल्या चरणांनाच मी शरण असावे. हे अच्युता, हे शत्रुनाशना, घरांमध्ये स्त्रियांची गाढवाप्रमाणे ओझी वाहणारे, बैलाप्रमाणे कामाला जुंपलेले, कुत्र्यांप्रमाणे तिरस्कार सहन करणारे, भोक्याप्रमाणे, हिंसक दासाप्रमाणे सेवा करणारे आणि सांगितलेले शिशुपाल इत्यादी राजे आहेत. जिच्या कानावर शंकर, ब्रह्मदेव इत्यादी देवेश्वरांच्या सभेत गायन केल्या जाणाऱ्या आपल्या कथा आल्या नसतील तिला ते राजे लख लाभ होवोत. वरून कातडे, दाढी, मिशा, रोम, नखे आणि केसांनी झाकलेले व आत मांस, हाडे, रक्त, किडे, मलमूत्र, कफ, पित्त आणि वायू यांनी भरलेले म्हणूनच जिवंत असून प्रेतासारख्या असणाऱ्या या शरीराला, जिला आपल्या चरणारविंदाच्या मकरंदाचा सुगंध हुंगावयास मिळाला नाही, अशीच मूर्ख स्त्री आपला प्रिय पती समजून भजते. हे कमलनयना, आपण आत्माराम असल्याने माझ्याकडे आपली दृष्टी जात नसली तरी आपल्या चरणकमलावर माझे दृढ प्रेम असावे. जेव्हा आपण या जगताच्या अभिवृद्धीसाठी उत्कट रजोगुणाचा स्वीकार करून माझ्याकडे पाहता तो सुद्धा आपला मोठा अनुग्रहच आहे असे मी मानते. हे मधुसूदना, एखाद्या अनुरूप वराला माळ घाल असे आपण म्हणालात. तुमचे हे म्हणणेही मला खोटे वाटत नाही, कारण कधी कधी एखाद्या पुरुषाने जिंकल्यानंतर सुद्धा काशी राजाची कन्या अंबा हिच्याप्रमाणे एखादीचे दुसऱ्या पुरुषावर प्रेम असू शकते. उलटा स्त्रीचे मन तर विवाह झाल्यानंतरही नवनवीन पुरुषाकडे ओढ घेते. बुद्धिमान पुरुषाने अशा स्त्रीला आपल्या जवळ ठेवू नये. तिला स्वीकारणारा पुरुष इहलोक आणि परलोकात असे दोन्हीही घालून बसतो. श्रीकृष्ण म्हणाले, साध्वी राजकुमारी, तुझ्या तोंडून हेच ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली. तू माझ्या म्हणण्याचा जो जो अर्थ लावलास तो अक्षरशः खरा आहे. हे सुंदरी, तू माझी अनन्य भक्त आहेस. तू माझ्याकडून ज्याची इच्छा धरशील त्या तुझ्या इच्छा नेहमीच पूर्ण होतील. शिवाय माझ्या संबंधीच्या कामना सांसारिक बंधनात टाकणाऱ्या नसतात. हे पुण्यशिले, मी तुझे पतिप्रेम आणि
पातिव्रत्य चांगल्या तऱ्हेने पारखले, कारण मी अनेक प्रकारे तुला विचलित करण्याचा प्रयत्न केला असतानाही तुझी बुद्धी माझ्यापासून दूर गेली नाही. हे प्रिये, मी मोक्ष देणारा आहे असे समजून जे सकाम पुरुष अनेक प्रकारची व्रते आणि तपश्चर्या करून दाम्पत्य सुखाची अभिलाषा करतात ते माझ्या मायेने मोहित झाले आहेत असे समजावे. हे मानिनी, मोक्ष व सर्व प्रकारच्या संपत्तीचा स्वामी परमात्मा अशा मला प्राप्त करून सुद्धा जे लोक फक्त संपत्तीचीच अभिलाषा धरतात, माझी नव्हे, हे अभागीच होत. कारण विषय सुख नरकामध्येही मिळू शकते, परंतु ज्या लोकांचे मन विषयामध्येच गुंतलेले असते म्हणूनच त्यांना नरकात जाणे सुद्धा चांगले वाटते. हे गृहस्वामिनी, तू आतापर्यंत संसार बंधनातून मुक्त करणाऱ्या माझीच निरंतर सेवा केली आहेस, ही मोठीच आनंदाची गोष्ट आहे. संसारासक्त माणसे असे कधीच करू शकत नाहीत. ज्या स्त्रियांचे चित्त वाईट कामनांनी भरलेले असते आणि ज्या आपल्या इंद्रियांच्या तृप्तीसाठीच निरनिराळ्या प्रकारची कपट कारस्थाने करीत असतात, त्यांना तर असे करणे खूपच अवघड आहे. हे मानिनी, मला आपल्या घरामध्ये तुझ्यासारखी प्रेम करणारी पत्नी दुसरी कोणीही दिसत नाही, कारण फक्त माझी कीर्ती ऐकून आपल्याशी विवाहासाठी आलेल्या राजाची उपेक्षा करून भ्रमणाकरवी तू मला एक गुप्त संदेश पाठविला होतास. तुझे हरण करतेवेळी मी तुझ्या भावाला युद्धात जिंकून त्याला विद्रूप केले होते आणि अनिरुद्धाच्या विवाहप्रसंगी दूत खेळतेवेळी बलरामाने तर त्याचा वध केला, परंतु आमच्याशी वियोग होईल या भीतीने तू गुपचूपपणे सर्व दुःख सहन केलेस. मला एका शब्दाने सुद्धा तू बोलली नाहीस. या गुणांमुळेच तू मला जिंकलेस. भगवान त्रिकालदर्शी असल्यामुळे त्यांनी हा वधाचा भविष्यकालीन उल्लेख केला असावा. माझ्या प्राप्तीसाठी तू दूताकरवी आपला गुप्त संदेश पाठविला होतास, परंतु आपल्या येण्याला उशीर होत आहे असे दिसले तेव्हा तुला हे सर्व जग असार वाटू लागले. त्यावेळी तू आपले हे शरीर दुसऱ्या कोणासाठीही योग्य नाही असे समजून ते सोडण्याचा निश्चय केलास. तुझा हा प्रेमभाव तुझ्या ठिकाणीच राहू दे. आम्ही याची परतफेड करू शकत नाही, फक्त त्याचे कौतुक करतो. श्रीसुख म्हणतात, जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आत्माराम असूनही सामान्य मनुष्यासारखे असे प्रेमालाप करीत रुक्मिणीबरोबर रममाण झाले. जगाला उपदेश करणारे सर्व व्यापक भगवान श्रीकृष्ण याच प्रमाणे अन्य पत्न्यांच्या महालामध्ये सुद्धा गृहस्थाप्रमाणे गृहस्थाश्रमाला उचित अशा धर्मांचे आचरण करीत. अध्याय 60 समाप्त.